योग आणि आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आणि या योग पद्धतीचा आत्मा हा सूर्यनमस्कार समजला जातो. शरीर, मन आणि बुद्धी यांच्या संतुलित विकासासाठी सूर्याची उपासना आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. रथसप्तमी हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. आज राहुरीत 108 सूर्यनमस्कार अभ्यास उपक्रम साजरा झाला. स्वामी विवेकानंद नर्सिंग होम संचलित आयुर्वेद महाविद्यालय व राहुरीतील त्रिवेणी योगा केंद्राच्या वतीनं आयोजित सूर्यनमस्कार 108 सूर्यनमस्कार अभ्यास उपक्रमात 30 महिला सहभागी झाल्या होत्या. 30 महिलांनी 108 सूर्यनमस्कार घातले. या सर्वांचा आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संतोष बांगर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिष्ठाता डॉक्टर अनंत शेकोकार व प्रशासकीय अधिकारी देवीदास घोडेचोर, डॉक्टर माधुरी कुलकर्णी तसेच स्वस्थ वृत्त विभागाचे डॉक्टर मंगेश कुंभकर्ण व डॉक्टर योगेश मंचे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केलं. 108 सूर्यनमस्कार अभ्यास उपक्रमामध्ये श्रुती कोहकडे व ऋतिका भुजाडी या बालिकांपासून ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांचा देखील सहभाग होता. योगा केंद्राच्या त्रिवेणी योगा केंद्राच्या प्रमुख संचालिका मंजिरी रिजबोड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या योगा केंद्राच्या वतीनं दररोज येथील योगा केंद्रामध्ये गेली 25 वर्षापासून सूर्यनमस्काराचा अभ्यास केला जातो. या सूर्यनमस्काराच्या उपासनेनं आपल्या सर्वांमध्येच एक ऊर्जा प्राप्त होते. आपल्या शरीरातील मन, बुद्धी यांचा संतुलित विकासासाठी या महिलांनी गेली 25 वर्षापासून दररोज तो या उपासना करतायत. आपल्या सर्वांसाठीच हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. आपणही त्याचं अनुकरण करूया.